लाडक्या बहिणींनो, आजच्या या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारने नव्या सूचना दिल्या आहेत आणि त्या तुम्हाला थेट समजेल अशा सोप्या भाषेत सांगत आहे. सर्वात आधी योजनेबद्दल एक स्पष्ट माहिती देतो. या योजनेतून मिळणारे सर्व पैसे पात्र महिलांच्या खात्यातच जमा होतात. काही काळापूर्वी काही पुरुषांची नावं चुकीने यादीत आली होती, पण सरकारने ती सर्व नावे काढायला सुरुवात केली आहे. ही योजना महिलांसाठीच आहे आणि पुरुषांनी घेतलेल्या पैशांची वसुली देखील केली जाईल. कुणी जाणून बुजून गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे, हे मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं आहे. आता मुख्य आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबद्दल नवीन अपडेट समोर आले आहे. महिला आणि बालविकास मंत्र्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील अनेक बहिणींना नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे वेळेत ई-केवायसी पूर्ण करता आलेले नव्हते. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळालेला आहे आणि ही मुदत आता डिसेंबरच्या शेवटपर्यंत वाढवली गेली आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या महिलांनी स्वतःची ई-केवायसी करून आवश्यक कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावीत, असेही स्पष्ट सांगण्यात आले आहे. हा निर्णय पात्र लाभार्थ्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी घेतला आहे. लाडक्या बहिणींनो, आता येतो सर्वात मोठा प्रश्न. तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 17वा हप्ता कधी जमा होणार? अनेकांनी ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे 16वा हप्ता मिळाल्याची माहिती दिली आहे, पण नोव्हेंबरचा हप्ता अजून थांबलेला आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळण्याची शक्यता कमी आहे. मतदान आणि मतमोजणी पार पडल्यावरच हप्त्याचा निर्णय होईल. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 3ऱ्या तारखेच्या नंतर जमा होण्याची. मागील काही महिन्यांपासून तुम्ही बघत आहात की हप्ते नेहमी त्या महिन्यात जमा न होता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येत आहेत. हाच क्रम आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठीही दिसत आहे. त्यामुळे 17वा हप्ता डिसेंबरच्या सुरुवातीला येईल अशीच अपेक्षा आहे. याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, पण हीच शक्यता जास्त आहे. योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु ई-केवायसी करताना अनेक महिलांना OTP न येणे, आधार क्रमांक दिसत नाही अशी एरर येणे, अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. या समस्या सोडवण्यासाठीच ई-केवायसीची अंतिम तारीख वाढवली आहे. त्यामुळे ज्यांनी अजून ई-केवायसी केले नाही त्यांनी नक्की करून घ्यावे. तुमचा ऑक्टोबरचा हप्ता मिळालाय का नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल काही शंका असेल तर ही कमेंट करून विचारा. तुमचे